तुझ्या मोबाईलमध्ये. पंकज आम्ही काय म्हणतो इथे आलो समोरच डायरेक्ट. आपले लोक बस बस सर मी पंकज आरोग्य मित्र धुळे. सर मी किरण डमलेरे आरोग्य मित्र धुळे. मी प्रभाकर सपकाळ आरोग्य मित्र संभाजीनगर. विष्णू पाटील डेप्युटी प्रोजेक्ट हेड मीडिया सिस्टम. डॉक्टर अंजली सावंत डेप्युटी प्रोजेक्ट हेड मीडिया सिस्टम. नामदेव तिवरे डेप्युटी मॅनेजर शास. भाई सुरवर पारामाउंट सिरियल मॅनेजर. डॉक्टर स्मोका प्रोजेक्ट हेड पारामाउंट. डॉक्टर राहुल नायर प्रोजेक्ट हेड HIDP. सागले पाटील सिनियर मॅनेजर. सुनील सोळकर महाराष्ट्र प्रशासन शास. थँक्यू. पत्राची तुम्ही दखल घेतली तर म्हणजे 500-550 लोक आलेले, कारण लोकांनी रिझर्वेशन केलेलं होतं आणि सगळी तयारी झालेली होती. पण पोलिसांनी काही परवानगी दिली नाही आणि पहिल्याच कार्यक्रमात काही पोलिसांची वगैरे संघर्ष करायचा नाही. आणि तुम्ही पण मिटिंग बोलवली म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये सगळ्या आले तिथे ती केलेली. तर बैठक बोलवली. धन्यवाद तुम्ही. आणि अपेक्षा अशी आहे की ज्या तत्परतेनं बैठक बोलवली त्याच तत्परतेनं ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपल्याकडून व्हावा अशी अपेक्षा आहे. शॉर्टमध्ये मी CITO आणि संघटनेबद्दल सांगितलं की CITO ही सरकारी निमसरकारी फायनान्स सेक्टर, ट्रान्सपोर्ट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी संघटना आहे. महाराष्ट्रामध्ये 2 लाख सभासद आहेत. देशामध्ये 1 कोटी सभासद. ही अखिल भारतीय पातळीवर काम करणारी संघटना. त्या केंद्राच्या संघटना केल्या जातात. त्यांचे प्रश्न त्या खात्याकडे पाठपुरावा केला जातो. तर त्यामुळे हे पहिल्यांदाच तुमच्याशी इंटरॅक्शन होते. तुम्ही सर्वजण त्याच्यामध्ये उपस्थित चांगली गोष्ट आहे. आता ह्या आरोग्य मित्र हा जो विषय आहे की जी काही योजना आहे ती केंद्र सरकारच्या योजना आपण अंमलबजावणी करतो. परंतु अंमलबजावणी करत असताना सोसायटी फॉर्म केलेली आहे. सोसायटीमार्फत TPAना काम दिलेली आहे. TPA मार्फत आरोग्य मित्र नेमण्यात आलेले. बेसिकली ही जे काही अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला आमचा ॲक्शन त्याचं कारण असं आहे की अलीकडच्या 1990 नंतर कुठली पण योजना असली
तर त्याच्यासाठी कर्मचारी नेमायचे नाही, तुम्ही योजना मात्र राबवायची. हे जे चालू आहे त्यामुळं असं झालेलं आहे की आपले महाराष्ट्रातील देशातले तरुणांना कायम नोकरी मिळत नाही, अल्प वेतनावर काम करावं लागतं. 13,258 रुपये आपण यांना देतो. नगरपालिकेतल्या आणि ग्रामपंचायतल्या सफाई कामगारांचं किमान वेतन ग्रामीण भागातलं 17,000 रुपये, मुंबईमधलं 25,000 रुपये सफाई कामगारांचं. सिक्युरिटी गार्ड तुमच्या इथं असेल त्याचं किमान वेतनसुद्धा 20-22,000 रुपये. प्रॉव्हिडंट फंड वगैरे पकडलं तर 28-30,000 रुपये आपल्याला त्याच्यामध्ये खर्च करावे लागतात. तर हे जे काही वेतन दिलं जातं ही शिकलेली मुलं आहे, ग्रॅज्युएट झालेली मुलं आहे, त्यांच्याकडे एक रिक्वायर्ड असं स्किल सेट आहे त्यांच्याकडे. आणि स्किल सेट असलेल्या ह्या मुलांकडनं मुलींकडनं गेल्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीनं वेतन दिलं जाते ते खूपच अन्यायकारक आहे. आणि त्याला फक्त आपण एक्सप्लॉयटेशन म्हणू शकतो, दुसरं काही म्हणू शकत नाही. आणि लोकशाहीमध्ये कल्याणकारी राज्यामध्ये एक्सप्लॉयटेशन ह्या गोष्टीला कोणाचीच मान्यता असण्याचं काही कारण नाही. साहेब, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे 2016 मधला की तुम्ही कर्मचाऱ्याला काही नाव द्या, आरोग्य मित्र म्हणा, आरोग्य सेवक म्हणा, स्वयंसेवक म्हणा, कंत्राटी कामगार म्हणा, बदली कामगार म्हणा, काही म्हणा, सारख्या स्वरूपाचं काम सेम सिमिलर वर्क करत असतील कायम कर्मचाऱ्यांसारखं, तर त्यांना तेच वेतन आणि लाभ दिले पाहिजे. हा सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे. 2014 महाराष्ट्र शासनाचं सुद्धा सामान्य प्रशासन विभागाचं पत्र आहे की हे कामं देत असताना समान कामाला समान वेतन दिलं पाहिजे. ते स्पष्ट आहेत त्याच्याबद्दलचे निर्देश. आणि ते कॉन्ट्रॅक्टचे कामं देताना सुद्धा हे दिलं पाहिजे. डिस्पाईट दॅट की ज्या पद्धतीनं काम करावं ते बरोबर. परंतु आता हे पोस्टमार्टम मी फक्त पार्श्वभूमी सांगतो. तर माझा पहिला मुद्दा असा आहे की त्यांना किमान 26,000 रुपये वेतन त्यांचं करायला पाहिजे आणि दरवर्षी त्यांना 10% इन्क्रिमेंट दिलं पाहिजे. हे आमची पहिली मागणी आहे. त्या कंपन्या कोण आता खर्च कोण करतात त्याच्याशी मी आता जात नाही, परंतु ही आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. तुम्हालाही मान्य की जिल्ह्याच्या ठिकाणी 13,000 रुपयामध्ये 12,000 रुपयामध्ये घर हे 12,000 जे 13,000 रुपये त्याच्यातला प्रॉव्हिडंट फंड, ESI, प्रोफेशनल टॅक्स दिला तर 11,000 रुपये त्यांच्या हातात येतात. तर कसं काय चालू शकतं? आणि म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा सेन्सिटिव्ह विषय. दुसरी जी गोष्ट आहे साहेब की रजा काय, महिन्याला 2 रजा आपण त्यांना देतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त शेतकऱ्यांना ही योजना आहे. शेतमजुरांना महिन्यातनं 2 रजा दिल्या जातात. वर्किंग करणारे कामगार कर्मचारी यांना 2 रजा कुठे नाही आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये. किमान 7-8 कॅज्युअल लिव्ह आहे, 7-8 सिक लिव्ह आहे, पेड हॉलिडेज आहे, प्रिव्हिलेज लिव्ह आहे, एवढे तर आहेत ना. मग आपण ज्या वेळेला हे सगळ्या सर्व्हिस कंडिशन ठरवतो आपण हे का बघत नाही, आपण हे सगळं घेतो. आता तुम्ही जे काही ॲग्रीमेंट केले असतील यांच्याबरोबर हे देताना ते कुणीच बघत नाही त्याच्याबद्दल, म्हणजे माणसांचा काही विचारच नाही करायचा. तर रजेच्या बाबतीमध्ये डिसिजन झाला पाहिजे. आता आपल्याला ॲपरन दिले जातात त्याच्याऐवजी त्यांना ड्रेस द्यावा अशी त्यांची अपेक्षा. आता ESICची योजना त्यांना लागली, परंतु अनेक ठिकाणी त्यांना कार्ड मिळालेले नाही, त्यामुळे त्यांना त्याचे लाभ मिळत नाही. आता हे एम्प्लॉयर म्हणून जबाबदारी आहे. त्यानंतर जर बदली केली जाते यांची. आता साहेब कसं आहे, इतकं वेतन कमी आहे की बदलीच्या जागी जाणं, तिथे राहणं आणि त्याचं घर चालवणं कसं शक्य. गणेशची बदली रायगडमध्ये केली आणि तो 3-4 महिने कसा तरी तो तिथं राहिला आणि शेवटी त्याला नाही जाणं सोडून द्यावं लागलं. तर इथे बदलीचं काय, लोकल माणूस असतो त्याला निवडताना आपण लोकल म्हणूनच निवडतो आणि त्यांच्या बदल्या करायचं म्हणजे त्यासाठी व्यक्तिमानुष्य त्याच्यासाठी बदल्या करतो आपण. त्याच्यामध्ये तो पटतच नसेल तर काढून टाका, आम्ही कायदेशीर कारवाई करू तुमच्यावर, परंतु बदल्या करायचं काय कारण. त्यामुळे बदली वगैरे हा काही विषय योग्य नाही आहे आणि ते ही हॅरॅसमेंटची बदली झाली पाहिजे. एक रमेश पैसाने म्हणून कामगार आहे, त्याच्या घरामध्ये महिलेने आत्महत्या केली म्हणून तो 10 दिवस कामावर आला नाही. त्यांनी सुपरवायझरला फोन करून कळवलं, पण फोन केल्याचा काही पुरावा त्याच्याकडे नाही आणि त्या कारणाने त्याला काढून टाकलं. टिपी अशा पद्धतीने वागायला लागले. तर हे जे साधे विषय परंतु मेजर आहे वेतनाचा विषय, हे सगळे व्यवस्थित ॲडजस्ट करायचे. मी तुम्हाला आश्वासित करेन की ही योजना चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी
आमच्या संघटनेचं तुम्हाला पूर्ण सहकार्य आहे. आमची अंगणवाडीची संघटना आमचीच आहे, आशेची संघटना आमचीच आहे, सॅनिटेशनची आमचीच आहे. ह्या सगळ्या संघटना त्यांचे निगोशिएशन आता अशांचं 5,000 रुपये वाढलं ते निगोशिएशन आम्हीच करतो. तर आम्हाला सांगण्याचं असं आहे की ह्या सेवा देणाऱ्या सगळे विभाग आहेत, इथे लोकांची सोय बघणं हे आमचं काम आहे, ते निश्चितपणे करू. परंतु हे मात्र प्रश्न सोडायला पाहिजे. बोल बोल आपल्या साहेबांचे 2012 6,500 होते, आता 11,466. मी सर्वांचा मान ठेवून माझी अशी इच्छा आहे की इथे जेवढे आहेत त्यांनी 11,465 मध्ये जास्त फक्त कोणी नवरा बायको आम्ही आमच्या आईला लागलेच बाजू मी निदान आम्ही 3 कशी सर्वाईव्ह करू की क्लस्टर ऑफिसर श्री यांनी माझ्या दिली की मी त्यांना धमकी दत्तात्रय ढोमे असतील किंवा गणेश शिंदे असेल, आमच्या दोघांच्या मागच्या 70 पिढ्यांमध्ये कधी कोणाचा काही संबंध आलेला नाही. तर इतक्या ह्या स्तराला जाऊ नका की तो माणूस आत्महत्या करेल, स्वतःला संपवेल. लोकशाही आहे. मला वेळेवर चांगले लोक मिळाले, राव सर भेटले, सर भेटले, म्हणून मी आज निदान इथे बोलायला आलोय. इथं पनवेल शहर पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर त्याच दिवशी मी गर्भगडीत झालो होतो की आता माझ्याकडे स्वतःला संपवण्यापलीकडे पर्याय नाही. हे प्रातिनिधिक स्वरूप आहे गणेश शिंदे म्हणजे. असं महाराष्ट्रात खूप आरोग्य मित्रांचं आहे. सातारचे माझे सहकारी राकेश काळसेकर सर, आपण चौकशी समिती नेमली होती, चौकशी झाली आहे, त्याचा अहवाल आलेला नाही. इथले आदरणीय जिल्हा प्रमुख जे आहेत, एक महिला अधिकारी आहेत, त्यांनी माझ्या आरोग्य मित्राला किऑस्कवर जाऊन कॉलर ओढून कानात मारलेली आहे सर. तर हे सुद्धा आम्ही एक्स्ट्रीमली सॉरी टू से, पण नाही ॲक्सेप्ट होणार सर. हां, मी असं म्हणत नाही, माझा आरोग्य मित्र, प्रत्येक आरोग्य मित्र हा अतिशय परफेक्ट आहे. माझी विनंती सर्व TPAला, आपण HR मॅन्युअल तयार करावं. HR मॅन्युअल युनिक असावं, ते प्रत्येक आरोग्य मित्राला ॲप्लिकेबल असावं आणि त्याच्यानुसार तुम्ही आमच्यावर कारवाई करा सर, हरकत नाही. पण मारहाण म्हणजे खूप काहीतरी होतं. आज त्याच्या घरचा तो एकटा कमवता व्यक्ती आहे, वडील वारले आहेत, याचा सर्व फायदा घेतला जातो. त्याला ॲट्रॉसिटी सारख्या कायद्याची धमकी दिली जाते. चौकशी समिती झाल्यानंतर तो परत त्याच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्याला जो त्रास होतोय तो होतोच आहे परत. मग उद्या जर त्याने डिप्रेशनमध्ये येऊन पुन्हा आत्महत्या केली तर याची जबाबदारी कोणी घ्यावी? व्हिडिओ आहे ना ते मला वाटतं प्रोजेक्ट ऑफिसलाच फोन केलेला होता आणि इथलेच विटनेस होते राकेश, कोणी मी बघितलं होतं. बरोबर आहे. आता प्रमुख काय गिरीशभाई सन्मानाने काम घेण्यात यावं आणि थोड्या आंदोलनाच्या दरम्यान 40 आरोग्य मित्रांची जी काही बदनामी केली जाते TPAकडनं, गणेश शिंदेला इकडे केलं, 8 लोकांना तिकडे पाठवलं, त्यांना असं केलं, त्यांना तसं केलं. तर आम्हाला आमची अस्मिता प्यारी आहे, आम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. आमची बदनामी थांबवावी. रमेश यांना कामावर घेण्यात यावं. टर्मिनेट झालेल्या दिवशी आजपर्यंतचं काय असेल मानधन वेतन ते त्याला देण्यात यावं. आणि शेवटचा मुद्दा करता आला विचार बसलेल्या सर्व लोकांना की जेन्युइन वाटत असेल मलाही सांगा, नाशिक डिप्लॉय करा. पुढे कोणाला काय सर, आमचं वेतनवाढीचा मुद्दा आहे सर. गेल्या 2 वर्षापासून सर आम्ही कंटिन्यू अर्ज विनंत्या करतोय. आम्ही पुणे जिल्ह्यातून आंदोलन केले, 10 दिवस आम्ही बसलो आंदोलन संपाच्या काळात, तरी आमची म्हणजे कुठल्याही ठिकाणी आम्ही दखल घेण्यात आली नाही. त्याच्यामुळे सर आमचा वेतनवाढीचा मुद्दा लवकरात लवकर मार्ग काढावा. कारण की 2012 पासून सर आम्ही आरोग्य मित्र काम करत आहे. सर काही आरोग्य मित्र असेच सर, त्यांचे आज या योजनेसाठी त्यांचे 40 वय पार गेलेले, आम्ही एजबार झालो सर. त्याच्यामुळे सर आमचा तो विचार करण्यात यावा सर. ठीक, काही नवीन मुद्दा असेल म्हटलं सांगायचं सर. तोच एक सहानुभूती म्हणून मी सरांचं म्हणून बोलत होतो सर. 11,440 रुपये पगारात आज आम्ही काम करतोय. गेल्या 12 वर्षापासून योजना एस्टॅब्लिश झाल्यापासून योजनेचा आरोग्य मित्र हाताने ठरलेला आहे. आणि अगदी संघर्षाच्या काळात ज्यावेळेस योजना तळागाळात माहीत नव्हती त्यावेळेस आम्ही तळागाळात पोहोचून, खेडोपाडी पोहोचून या योजनेचा अवेअरनेस केला आहे आणि प्रत्येक सर्वसामान्यापर्यंत योजना पोहोचवली आणि त्याचा लाभ देखील आज त्या ठिकाणी मिळतोय. या सर्व क्षेत्रात सर्वाधिक कोणी कष्ट घेत असेल
तर सेंटर लेवलला तो एक आरोग्य मित्र आहे सर. आम्ही वेळोवेळी टीपीए कंपन्याला विनंत्या केल्या आहेत, निवेदनं केल्या आहेत की 11,440 रुपये पगार हा आम्हाला पुरेसा नाहीये. या पगारात आमचं परिवार आम्ही सन्मानाने जगू शकत नाही, तर तुम्ही आम्हाला सन्मानाने जगता यावं इतका तरी आम्हाला तुम्ही पगार द्यावा. आमच्या खूप साऱ्या मोठ्या अपेक्षा नाहीत सर की आमचा एक गाडी असावा, बंगला असावा, 4 व्हीलर असेल. फक्त आम्ही आमच्या कुटुंबाला जगू शकू इतकं तरी सन्मानजनक पगार आम्हाला कंपनीकडून मिळालं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही टीपीएला निवेदन देतो त्यावेळेस स्थानिक डिस्ट्रिक्ट हेड असतील किंवा तिथले स्थानिक पदाधिकारी असतील याला टीपीए कडून निदर्शने दिले जातात की त्या आरोग्य मित्राची बदली करा, त्याला हॅरेसमेंट करा, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास द्या, जेणेकरून हे लोक त्यांचे हक्क मागू शकणार नाही. सर लोक हक्क मागण्याचा सुद्धा अधिकार उरत नाही, तर आम्ही पारतंत्र्यात जगतो की काय असा आम्हाला प्रश्न निर्माण होतो सर. अजून कोणाला काही सांगायचं? एखादी महिला नाही बोलवली का तुम्ही? सर मी धुळे जिल्ह्यातून आरोग्य मित्र किरण डमडेरे. योजना 2018ला जॉईनिंग आहे. फर्स्ट जॉईनिंग माझी धुळे जिल्ह्यात आहे. त्यावेळेस आपण हॉस्पिटल इन पॅनल करण्यापासून तर आत्तापर्यंत योजनेमध्ये खूप मेहनतीने काम करतोय आम्ही सर्वजण. आमची एकच इच्छा आहे की आमची पगार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 26,000 सर्वांची व्हायला पाहिजे ही इच्छा आहे. सर्विसिंग हम लोगों ने टीपीए को अपॉइंट किया है. सो आरोग्य मित्र टीपीए अपॉइंट करते हैं. सो आरोग्य मित्र टीपीए का एम्प्लॉय है. सो लाइक सैलरी एडिशनल एमेंडमेंट्स जो भी है वो टीपीएस डिसाइड करते हैं. टीपीए लुक इनटू दिस मैटर. आपका उनके साथ में क्या कॉन्ट्रैक्ट है? एम्प्लॉयज के बारे में कॉन्ट्रैक्ट में क्या लिखा है? एम्प्लॉयज के बारे में लाइक सफिशिएंट एम्प्लॉयज डिप्लॉय होना चाहिए करके हॉस्पिटल में आरोग्य मित्र डिप्लॉय करना चाहिए. What about their agreements? ऐसा है मैडम, देखो आपकी भी नेशनल इंश्योरेंस कंपनी उनकी भी यूनियन है, दैट इज ऑल्सो एफिलिएटेड टू पीएमसी. मैं आपको बताना चाहता हूँ कि आपके क्लास 4 एम्प्लॉय जो आपकी करते हैं तो क्लास 4 एम्प्लॉय को सैलरी कितना है और आपके लिए काम करने वाले टीपीए के एम्प्लॉय में कितना है, तो क्या सोच क्या रहता है? पैसा खर्चा कम करना, तो खर्चा कम करने के लिए ऐसे कि लोअर लेवल पे काम करने वाले लोगों को कम सैलरी देना, यही लॉजिक है कि क्या है? तो फिर कैसा चलेगा? रखते हैं पर ये है आपने बहुत दुख की बात है, आपको ऐसा नहीं लग रहा है अभी 11,000 12,000 लोग काम कर रहे हैं, तो आपको ये रियलाइजेशन भी नहीं है कि हम कम दे रहे हैं और हम इंटरवेन करेंगे, हस्तक्षेप करेंगे, कुछ करेंगे, ये बोलने के लिए भी आपको नहीं लग रहा है? मैंने बोला उनको लाइक अभी ये मैटर कैसे रिजॉल्व करना है उनको देखना पड़ेगा. और आपके सर एयर ने बोला ना 18,000 मिल जाएगा, इट वाज नॉट 11,000. 12,258 11,440. बोलायचं असेल तर बोला नाही. टीपीएची मंडळी सुद्धा साहेब त्यांनी याच्याबद्दल बोलायला पाहिजे ना. हे लोकल लेवलला हॅरॅसमेंट होते. तू आता बोलला ना, मध्ये बोलून बोलायचं असेल तर बोला. कोणाचं ते त्या मॅडमची तक्रार आली धुळ्याची का कुठली धुळ्याची? साताऱ्याचे कोणाकडे, कोणाची, कोणतं टीपी आहे त्यांचं? अरे ते नाही विचारलं. टीपीए कोण आहे? एमडी इंडिया. तुमचंच आहे ना? एमडी इंडियाचं आहे.
आपले ऑफिसर जर आरोग्य मित्राची गच्ची पकडायला लागले. तिला मी सध्या हॉस्पिटलला जाणं बंद केलं आणि कमिटीच्या रिपोर्टची वाट बघतो. त्याच्यानंतर जो व्यायाम आहे त्याला तिथल्या तिथेच ठेवलेला आहे. तो खूप घाबरलेला होता. तर समजून सांगितलं सगळं ते झालं. शिक्षण घेणार फक्त 2-3 दिवसात रिपोर्ट येईल. तुझ्या बाबतीत घडलाय ना, तो त्याला मुद्दा मानलं मी. तू नंतर परत एकदा साहेबांना भेटतो. तुम्ही त्याला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी समजवल्या. सागर तू भेटला ना. आणि गणेश कुठल्या ह्याच्याकडे त्यांना काम बदली केली आपण रायगडला. प्रायव्हेट सेक्टर मधले एम्प्लॉयर वागतात तसं आपण वागायला पाहिजे का? बरेच इश्यूज होते. फिल्डिंगकडनं बऱ्याच तक्रारी आलेल्या आणि खूप इश्यूज झालेले म्हणून त्याला मूव्ह करण्यात आले. बदली करायची ना कुठे त्या जिल्ह्यामध्ये. मला सांग 13,000 रुपयामध्ये तो नाशिकवरून निघून रायगडमध्ये राहील, भाड्याचं घर घेईल, 2 वेळचं जेवण घ्यायचं की नाही त्यांनी. सर आम्ही आंदोलन केलं मध्ये नको होतं. त्याला तुम्ही नाशिकला अपॉइंटमेंट द्या आणि तुम्ही असं हे बघा, एक लक्षात घ्या, ही आपली मुलं आहेत. चुकलं तर त्यांना काउन्सिलिंग करा, समजावून सांगा 2-3 वेळा. युनियनकडे तक्रार करा, कोणी ऐकलं नाही. आणि जर त्याच्यावर नाही ऐकलं तर मी सांगेल काढून टाका. तो काही विषय नाही. परंतु काहीतरी ह्युमॅनिटेरियन अप्रोच असायला पाहिजे. आपण काय देतो आणि त्यांच्याकडनं अपेक्षा काय होतो हे बघायला पाहिजे. तर त्याला तुम्ही अपॉइंटमेंट दिली पाहिजे. उगे डिस्प्यूट वाढू नका. तिसरा कोणाचा विषय होता काय? रमेश बैसानेचा कोणाचा विषय? त्यांची पोलीस तक्रार होती सर आणि पोलीस कंप्लेंट आलेली. ही वॉज बिहाइंड बार्स फॉर क्वाईट सम टाइम आणि दॅट वॉज द टाइम जेव्हा ॲक्शन घेतली गेली. बरोबर आहे. मला लक्षात आला तो विषय. फक्त मला काय सांगायचं, क्रिमिनल केसमध्ये त्याला काही शिक्षा झाली आहे का? नाही झाली ना. कशासाठी करतात ते मंत्री बिंत्री इतके केसेस घेऊन तिथे बसतात. घरामधल्या मुलीनं काहीतरी त्याच्या घरातल्या महिलेने आत्महत्या केली आणि आपल्याला माहिती आहे मुलीच्या बाबतीमध्ये झालं की केसेस कशा होतात. ते झाले, त्याला अटक केली, तो जामिनावर सुटला. त्याला काही हे केलेलं नाही, शिक्षा नाही झालेली. मग आपण कसं, शिक्षा झाली तर काढून टाका ना. शिक्षा झाली तर काढून टाका. सरांना विचारा, डिपार्टमेंटमध्ये अशाच पद्धतीने आहे ना. थोडंसं तुम्ही, हीच माणसं आपल्यासाठी काम करतात, त्यांची लॉयल्टी आहे. 10 वर्ष काम केलेले होते. मी सगळ्या TPAना एक सांगू बघा, तुम्हाला बेस्ट वर्कमनशिप देईल मी त्यांच्यासाठी संघटना खर्चाने त्यांचं ट्रेनिंग करेल. परंतु तुम्ही त्यांना माणसासारखं वागवायचं. आणि पुढे हे जे ना की गच्ची धरणं, शिबिगाळ करणं, मारहाण करणं, उलट तुमच्या आधी काही बाहेरून आलेले आहेत. आम्ही स्थानिक लोक आहेत. आम्ही त्या मार्गाने गेलो तर मग तुम्हाला तिथं राहता पण येणार. त्यामुळे ते भानगडीत तुमचे जे कोणी अधिकारी असतील ना, कायद्याच्या चौकटीत तुम्ही ॲक्शन, त्यांना शोकास दिली, त्याचं एक्सप्लेनेशन मागितलं, तुम्ही जशी इन्क्वायरी म्हणता तशी इन्क्वायरी केली, आपण समजू शकतो. परंतु गच्चीला धरणं वगैरे हे बरोबर नाही. आणि मी हे त्यांना पण सांगितलेलं आहे की तुम्हाला पण नोकरी करताय तर तुम्हाला एम्प्लॉई रिलेशनशिप सगळे जपले पाहिजे. ते त्यांना मी काय तुम्हाला फक्त एकट्याला नाही सांगत. आणि ही सगळी डिसिप्लिन ठेवली म्हणून साहेब 2 लाख लोकांचं ॲडमिनिस्ट्रेशन आम्ही करू शकतो. हे तिन्ही सकारात्मक करून घ्या तुम्ही. आता आपण आपले डॉक्टर कराड साहेब आणि आपण सभा मित्र आणि आमचे काही विमा कंपनीचे अधिकारी TPAच्या वगैरे, तर आता मुद्देवाईज जो आपण आरोग्य मित्रांना 26 रुपये वेतन द्या असं म्हणते आणि किमान वेतन कायदा, किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळायला याला करतो. त्याच्यामध्ये माझं जमत नाही. किमान वेतन कायद्यानुसार किती वेतन मिळालं पाहिजे तपासून द्या आपल्याकडे. तुम्ही मला पत्रच दिलेलं आहे. त्यांचं पत्र आलेलं आहे की तुम्ही शॉप्स आणि कमर्शियल इस्टॅब्लिशमेंटचा मिनिवेज काहीतरी देता. इट इज नॉट ए शॉप अँड कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट. माझं असं म्हणणं आहे, आपल्याकडे काही GR असतील, काही असेल ते आम्हाला आम्ही पण हे करतो. किमान वेतन काय मिळालं पाहिजे हे पण मी समजतो. म्हणजे कोणत्याही आरोग्य मित्र शेवटी तुम्ही संघटना जसं तुम्ही समजता तसं पहिल्यांदा ते आमचे कर्मचारी, या संस्थेचे कर्मचारी की जे फाउंडेशन सगळं आमचं त्यांच्यावर सगळ्या पेशंटला
कारण ते समाधानी असलं तर ते पेशंटला व्यवस्थित ट्रीट करते. बरोबर. पहिले त्यांना पेशंट. त्यामुळं आमची नेहमीच आरोग्य मित्रांना सहानुभूती असणारे किंवा त्यांच्याबद्दल आमच्या संस्थेची किंवा शासनाची सहानुभूती असल्यामुळे तर किमान वेतनचं आम्ही नक्की अंमलबजावणी करू. त्याचा भाव नाही. फक्त मला हे थोडंसं UICL चर्चा जी आता TP आपण करतात त्यांच्यावर चर्चा करायला लागेल. त्यांच्यावर स्वतंत्र शासन करावं लागेल. तुमचं निगोशिएशन चालू आहे असं मला सांगा. हां सांगा. तेच म्हणून मी तसं बोलतो की त्यांच्याकडून स्वतंत्र असेल तर मला शासन करावं लागेल. पण याच्यामध्ये किमान वेतन जिथं मिळत नाही किमान वेतन द्यायला आम्ही बांधील 100%. नाही काय झालं सर, त्यांनी पळवाट अशी काढली की आम्ही किमान वेतन देत आहोत आणि ते शॉप्स आणि कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट आहे. आमचं म्हणणं आहे की हे काही शॉप्स आणि कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट आहे. शिकलेली मुलं आहेत, स्किल सेट असलेली मुलं आहेत, म्हणजे साधारण स्किल कॅटेगरीचं काम करणारी जी मुलं आहेत, तर त्यांना तुम्ही किमान क्लास 3 कर्मचाऱ्यांचं जे वेतन आहे त्या क्लास 3 कर्मचाऱ्यांचं वेतन जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे समान कामाला समान वेतन याच्यानुसार ते दिलं पाहिजे. आता ह्या विशिष्ट कामासाठी सरकारने काही किमान वेतन असं जाहीर केलेलं नाही. असे वेगळ्या प्रकारचे खूप कामं निघतील की त्याचे किमान वेतन जाहीर केलेलं नसेल. तर त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की क्लास 3 कर्मचाऱ्यांचा नवीन एंट्री करताना काय वेतन असतं आणि आपण काय काय देतो त्याच्या आधारे ते धरलं. खरं मी तर हे म्हणायला पाहिजे, जर ओरिएंटल इन्शुरन्ससाठी काम करत असेल तर केंद्र सरकारच्या क्लास 3 कर्मचाऱ्यांचं वेतन काय त्याचा विचार व्हायला पाहिजे. परंतु मी त्याच्यामध्ये जात नाही आहे की क्लास 3 कर्मचाऱ्यांचं आणि त्याचा आधार घेऊनच हे 26,000 रुपये. आता 7व्या वेतन आयोगामध्ये किमान वेतन, मी तर हे क्लास 4चं किमान वेतन मागितलं जाईल. 7व्या वेतन आयोगामध्ये किमान वेतन जे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे ते एंट्री पॉईंटला 26,000 रुपये, 18,000 रुपये बेसिक वगैरे ह्या गोष्टी आणि मग अलाउन्सेस म्हणून 26,000 रुपये. त्या आधारे आम्ही हे मागणी केली. म्हणून आता तुम्ही निगोशिएशन कराल त्यावेळेला हे 26,000 रुपये केलं तर ते जास्त बरं राहील असं तुम्हाला तपासायचं तपासून घ्या. नक्की नक्की आपण पॉझिटिव्ह विचार करू. म्हणजे कशा पद्धतीने व्यवस्था आहे त्यांच्यावर चर्चा करायला लागणार. त्यांच्याकडून काय होतं नसेल तर शासन स्तरावरून आम्हाला काय करायचं याच्यातून पण त्याच्यावर आम्ही होणार आम्ही याची काळजी घ्या. आणि दुसरा मुद्दा आहे तुमचा की दरवर्षी 10% वाढ करा. सध्या वाढ काय होत नाही का? काहीच नाही झाली. 2 वर्षापासून उपाय पण नाही झाले. त्यांना वाढ दिलेली आहे. त्याच्यानंतर 20, 21, 22, 23, 24 अजूनपर्यंत काहीच नाही. ठीक आहे, त्याच्यावर पण आपण विचार करू. किती हे तुम्ही ज्यावेळेला रिवाईज कराल ना हे 4-5 वर्ष दिलं ठीक आहे, पण जरा पेट्रोल अलाउन्स कशासाठी? आयुष्यमान भारत कार्डसाठी आमच्या महिला भगिनी पुरुष जे कोणी होते ते खूप ठिकाणी फिरले, वाड्या वस्त्यांवर फिरले. जर कोणाला पाहिजे टाके जुळ्याला दिवशी दारूचे जे काही पट्ट्या वगैरे होतात तिथे सुद्धा आमची मंडळी जाऊन आली. नाही ठीक आहे, म्हणजे त्यासाठी थोडं कसं होतं 11,000मधून त्यांना पेट्रोल खर्च करायचा आमच्यापर्यंत नाही आलं. इथून निघालंय आमच्यापर्यंत आलं नाही. ट्रॅव्हलिंग अलाउन्स देतो का? दिलं. मग समजा जर दिलेला नसेल तर तो देऊन टाका ना. ते म्हणतात की ट्रॅव्हलिंग अलाउन्सची प्रोव्हिजन आहे. जर ज्या आरोग्य मित्राला मिळाला नसेल ते मिळण्याची त्यांनी व्यवस्था करावी. बिल काय ते असतील आपण 1,000 रुपये दिले सर ट्रॅव्हलिंग अलाउन्स आम्हाला मिळाला नाही. आम्ही स्वतःच्या पैशाने स्वतःचा लॅपटॉप वापरून आम्ही आयुष्यमान कार्ड बनवली. किती ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिला होता? डिपेंड जसं जिकडे कॅम्प होता ते लोकेशन बिलं भरून देतात आणि ते सँक्शन केलेली ई-KYC ट्रॅव्हलिंग अलाउन्स सँक्शन केले तर त्याच्यात नसतील झाले कोणाचे यू टेक इट अप. दॅट इज नॉट अ कंप्लायन्स रिपोर्ट घ्या. येस पाहिजे तर आम्ही तुम्हाला नावानिशी देऊ. नाही बिल सबमिट करायचं. त्याला मिळालेलं आहे बघा ना ते पण बोलतो. आमच्या संपूर्ण दिलं आता तुम्ही बिल सबमिट करा. तुम्हाला ते देतील असं त्यांनी सांगितलं. सिक लीव, कॅज्युअल लीव, प्रिव्हिलेज लीव लागू करण्यात लीव भेटत नाही सर तशी लीव. आता मेल आला आहे एक सेकंड सॅटर्डे आणि 4th सॅटर्डे ते पण भेटत नाही. मेल आला आहे तो भेटताय म्हणून पण ते देत नाही. ठीक आहे, त्याच्यावर पर्याय काय व्यवस्था करायला ठरवावं कारण आपली काही इंग्रजी सर्व्हिस आहे म्हणजे हॉस्पिटलची
थोडा आम्हाला पर्यायाचा विचार करू द्या. मग मी त्यांना लिव्ह दिली तर समजा काहीतरी कॉम्पेन्सेटरी काय अमाऊंट द्यायचा का समजा लिव्ह नसेल त्याचा आपण विचार करतो. बाकीच्यांना आपण सुट्टी दिवशी बघा कर्मचाऱ्यांना कॉम्पेन्सेटरी लिव्ह देतो. तेव्हा काही आमच्याकडे काही कर्मचारी विचारात म्हणजे 50 रुपये 60 रुपये असतात तसा काय विचार करता येतो बघू म्हणजे त्यांना लिव्ह भरून काढतो असा काय विचार करता येतो बघा. नाही तुम्ही लिव्हचाच विचार करा कारण फॅमिली हे सगळंच आहे ना. ठीक आहे आता काय आता साहेब ओव्हर टाईम 0 ओव्हर टाईमची कन्सेप्ट काढली कंपल्सरी रजेवर गेलंच पाहिजे ही कन्सेप्ट आहे. ते तर आहे त्याप्रमाणे थोडंसं ॲडिशनल मॅन पॉवर करावं लागेल एवढाच. ॲप्रॉनऐवजी फॉर्मल ड्रेस ॲप्रॉनच चांगला असेल. छान दिसतो ना एप्रिल. ॲप्रॉन जरा थोडं स्टँडर्ड सर ॲप्रॉन आणि फॉर्मल ड्रेस यासाठी मागतो आम्ही की जो कोणी रुग्ण येत असतो सर तो आम्ही ॲप्रॉन एक हॉस्पिटलचा कर्मचारी म्हणून आमच्याकडे बघतात. सिम्बॉल आहे जरूर परंतु सिम्बॉल खूप छोटा आहे तर त्यांना वाटत नाही काय योजनेचा एम्प्लॉईज आहे म्हणून. तर आपला एक फॉर्मल ड्रेस आणि आपला लोगो असला का योजनेचा तर आम्ही विश्वासाने त्यांना सगळी माहिती पण देऊ शकतो. विश्वासाने आमच्यापर्यंत केंद्र शासनाने ब्रदर पण असं ॲप्रॉन असतो त्याच्यामुळे ब्रदर म्हणून आम्हाला कन्सिडर हॉस्पिटलमध्ये पूर्ण भारतामध्ये PMJYचा ॲप्रॉनस तयार केलेला आहे. आणि 13 राज्यात आम्ही काम करतो. पूर्तता करून सर्व अभिनेत्यांना ESIC कार्ड देतो. आता प्रत्येक जण कव्हर झाला सर. तुम्ही मी सगळे कव्हर झाले आता. आपलं काय होतं ESIC ला कॉन्ट्रीब्युशन लागतं आणि 1.5 लाख कोटी रुपये पडू नये ESIC 1 लाख कोटी रुपये ते काही वापरत नाहीत. आपल्या लोकांनी कुठल्या खात्यात ESIC कार्ड कोण देतं? ESIC देतं आणि एम्प्लॉयर्स ठीक आहे तिचा लाभ पाठपुरावा करू. पण माझं म्हणजे कार्डची हे व्हायला नको आपल्या योजनेत कुणी पण समावेश आहे. आणि लोकली हॉस्पिटल आहे आपल्याकडे सर. आता एक साधं नाशिक जर घेतलं तर 100च्या आसपास हॉस्पिटल आहे आणि 5 लाखापर्यंत कोणी म्हणजे तुम्ही मी सगळे कन्सेप्ट फार मोठी आहे. त्याचे लिमिटेड हॉस्पिटल नाही हॉस्पिटल ट्रीटमेंट पुरता विषय नाही आहे. ESIC मध्ये पेन्शन पासनं वेजेस पर्यंत सगळ्या प्रोव्हिजन आणि मुख्य म्हणजे कसं आहे की तुम्ही 3% भरताय ऑलरेडी आणि वर्कर पाऊंड टक्का भरतो तर 4%चं कॉन्ट्रीब्युशन आपल्या कंपल्सरी ते वसूल करतात आणि बेनिफिट काहीच देत नाही. ते कार्ड मिळालं ज्यांच्या नाही आलं त्यांना देऊन समजा उद्या असं जर झालं की हे 4% वाचणार असले तर मग आपण त्याच्या मागे लागतो. पण आपल्याकडनं पैसे घेतात आणि ते आपल्याला सर्व्हिस देत नाही. ह्याच्याबद्दल असं PPL हे बघावं की सगळ्यांना ESIC कार्ड मिळाले याची खात्री करून घेतलं नाव मागून. ESIC कार्डच्या विषयावर बोलतो सर. नाशिक जिल्ह्यात जे ESIC कार्ड इश्यू झाले माझे मेल चेंज पण आहे त्या विषयावर. बाय डिफॉल्ट नॉमिनी सर्वांचे वडील लागलेले होते. माझे वडील 1991 वारले ते मी PPL सांगितले. करेक्शन आहे ना करेक्शन सकट आहे सर सकट आहे. वयात गफलं ते मराठा स्टेटस मध्ये गफलं ते म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं ज्यांच्याकडे करेक्शनला ESIC मध्ये करेक्शन करून 2012 पासून 2021 पर्यंत एक्सटेन्शन सर्टिफिकेट एक्सटेन्शन सर्टिफिकेट एक्सपिरियन्स आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असं PPA कडून जे तुम्हाला लेटर मिळतं त्याच्यावर नाही करायला आणि ठीक आहे काय मला पण नाही शक्य होणार
उत्तर तरी दिलं असतं. सरांनी मान्य केलं ना तर काय निकाल आला ना मग इतकं नाही करायचं. त्याच्या पुढे जाऊन सर पोलीस स्टेशन माझ्यासाठी फॅमिली मॅटर फॅमिली मॅटरमध्ये कस्टडी पोलीस कस्टडी पोलीस स्टेशनला फॅमिली मॅटर आत्महत्या बरोबर कोणतरी महिला ठीक आहे ना. पण त्याच्यामुळे आपल्याला स्कीमेचा तर काही गडबडा काही घोटाळा नाही त्याला शासनाचा नियम आहे नाही तसा नाही. कोणत्याही कारणाने पोलीस कस्टडीचा 48 तासापेक्षा जास्त राहिला की पहिली कारवाई होती परंतु नंतर घेतात त्याला ना सस्पेंड करतात शासनामध्ये नंतर घेतात ना परत सस्पेंड केलं घेतात हे पण तरतूद आहे. सुटल्यानंतर घ्यायलाच पाहिजे म्हणजे कोर्टातून नाही तोपर्यंत थांबत नाही गव्हर्नमेंट. चौकशी चालू असताना सुद्धा कामावर घेतात काहीतरी पिरियड नाही त्याला पिरियड नाही आहे. त्याला सस्पेंड केलं जातं इथपर्यंत ठीक आहे. काही कालावधीनंतर त्याला घेतलं जातं आणि जर समजा तो गुन्हा सिद्ध झाला तर त्याला टर्मिनेट केलं जातं. आणि कारण त्याचं लॉजिक हे आहे की जर उद्या तो निर्दोष झाला आणि त्याला बाहेर ठेवलं म्हणजे तुम्ही असा निर्दोष झाल्यावर मग घ्यायला पाहिजे पण मधले पिरियडचं वेतन द्यावं लागतं. तो सरकारी कर्मचारी मग तुम्ही सगळे नियम लावले सगळे नियम लावले सरकारी द्या सगळं चालेल नाही ठीक आहे माणुसकीच्या भावनेने विचार मॅनेजमेंटला सांगतो. आणि गणेशचं अपॉइंटमेंट काय त्या मित्राचं नाव गणेश नाशिक जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट आहे. पुन्हा त्यांनी आगाऊपणा केला तर आपण काढून टाकू. ती माझ्या चर्चा करायची युनियनमध्ये जरा जास्त ऍक्टिव्ह नाही काय चांगलं असलेलं पण पाहिजे आम्हाला नाही तुम्हाला मदतच होईल या सगळ्या गोष्टी तुमचं इम्प्लिमेंटेशनमध्ये मदत होईल. यांच्या कामाबद्दल अजिबात 1% सुद्धा कंप्लेंट नाही. आपण काम करूया आता चर्चा झाली आपल्याला मेन मागणी आपली वेतनवाढीची तर त्याच्याबद्दल आम्ही सगळा अभ्यास करतो किमान वेतन सर्व करतो आणि आमच्या युनायटेड इन्शुरन्स कंपनी TPA त्याच्यावर चर्चा करतो. कसं सॉल्व करून असेल तर शासन करावं आणि विचार करू ते करतो. हां लिव्हचं पण विचार आहे तो त्याच महिन्यात जमा झाला नाही. मुद्दा एवढाच आहे की त्याला काहीतरी 2019 पासून आता बरोबर तुम्हाला ऐकलं की आमचं सगळं हे फायनल करायचं चालू आहे चर्चा चालू आहे. तर हे किंवा ह्या गोष्टी सगळ्या 1.5 महिन्याविषयी इलेक्शनच्या अगोदर संपते. नक्की कारण इलेक्शन झाली ना डिसेंबर पर्यंत काय होणार नाही. कॉर्पोरेशन सुरू होईल मार्च पर्यंत काय होणार इलेक्शनच्या कधी सर हॉस्पिटल पॅकेजेस वाढले इन्शुरन्स फीज वाढली आरोग्य मित्र काम करते. आरोग्य मित्र तिथल्या तिथंच ठीक आहे. बघ बॅलन्स शीट बरं का आरोग्य मित्रावर एकदम इन्फेक्शन व्हायचं नाही. हां तर आज चर्चा झाली ना निवडणुकीच्या अगोदर करतो असं सरांनी सांगितलं तर आपल्याला ते केलं पाहिजे. मॅडमला म्हणजे इतकंच असेल की त्याचा थोडा खर्च घेण्याची तयारी केला. मी ऑस्टेरिटी वगैरे बनवून लोकांचे पगार कमी करण्याकडं नका घेऊ. मुलं आपली आणि न योग्य वेतन जायला पाहिजे हे बघणं आपली मुलं टाकली तर थोडंसं तुम्ही त्या पद्धतीने नाही करत. नाही तर मग मी तुमच्यावर एक अशी केस करेल की आम्ही तुमचेच नोकर नाही होऊ शकतं बरं का मॅडम. तुम्ही ही बरोबर आहे पेमेंट कोण करतं सुपरविजन कोण करतं हे सगळे मुद्दे लिगल मुद्दे काढले तर आम्हाला काही तुम्हाला उद्या याच्यामध्ये नाही टाकायचं. आपल्याला लोकांना जस्टिस मिळायला पाहिजे एवढा मुद्दा. हो चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद.